तलावांचे शहर आता कॉन्क्रीटचे शहर होऊ लागले असून पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे। त्यामुळे कावेसर तलावाचं कॉन्क्रीटीकरण होऊ देणार नाही असं आमदार संजय केळकर यांनी ठणकावून सांगितलंय। हिरानंदानी परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कावेसर तलावाला कॉन्क्रीटीकरणापासून रोखण्याची मागणी केली। याबाबत केळकर यांनी नागरिकांना आश्वासित केलं। एकेकाळी ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाते। आता अतिक्रमणामुळे तलाव गायब झाले आहेत। कावेसर तलाव परिसर पर्यावरणपूरक असून विविध जातींचे पक्ष आणि जैवसाखळी अस्तित्वात आहे। कॉन्क्रीटीकरणामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे तलावाची नैसर्गिक अवस्था टिकून राहील यासाठी प्रसंगी आमदार निधी देईल असं देखील केळकर यांनी सांगितलंय। भाजपाच्या खोपट येथील 111व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या। ठाण्यात सुरू असलेल्या SRA प्रकल्प कौतुकास्पद असला तरी या प्रकल्पाच्या विकासकांच्या आडमुठेपणामुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे। याबाबत SRA अधिकाऱ्यांशी बोलून विकासकावरती कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं।